पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटरसायकलवरून प्रवास करावा लागतो। जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय आणि अशी अनेक शासकीय कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात। तसेच आमदार, खासदार, मंत्री यांचे दौरे, बैठका, सभा, मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यानं वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं। ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्यानं जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर येणं जाणं परवडत नाही। त्याचबरोबर खासगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्यानं परवडत नाही। शिवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठा असल्यानं अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणं जिकिरीचं झालं आहे। जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्त्वाची असल्यानं पत्रकारांना वारंवार यावं लागतं। अनेकदा ऊन वारा व पावसामुळे पत्रकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो। त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो। त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 6 मार्च 2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते। याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही। या संदर्भात पत्रकार सुरक्षा समितीने दिनांक 5 मार्च 2026 रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त यांना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास मिळण्याकामी निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पत्रव्यवहार करण्याची विनंती देखील करण्यात आली होती। एसटी बसमधून ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत प्रवास मिळण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळानं सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात राज्यसभेच्या नूतन खासदार ज्योतिताई वाघमारे यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी कानावर घालून एसटी बसमधून मोफत प्रवास मिळावा म्हणून निवेदन सादर केलंय। परिवहन मंत्र्यांशी लवकरच भेट घेऊन चर्चा करणार खासदार ज्योतिताई वाघमारे यांचं आश्वासन। आपण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्याशी लवकरच मुंबई येथे भेटून घेऊन चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला दिले। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, संघटक अरुण सिडगिद्दी, कार्याध्यक्ष अतुल भडंगे, सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, संघटक गणेश निंबाळकर, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.